दादांच्या विमान अपघाताला 5 महिने पूर्ण होऊन गेले. माझे 5च प्रश्न आहेत. CCTV फुटेज देवगिरीचा प्रश्न क्रमांक 1 तो कुठे आहे? साहिल, मदन, यश हे 2 कुठे आहेत? सुमित कपूर जिवंत आहे की मेलेला आहे? DGCAचा अहवाल अद्याप का आलेला नाही? तर अजित दादांच्या विमान अपघातानंतर माझं म्हणजे आता मनच राहिलं नाही काय करायचं. माझं सुनेत्रा वहिनी, पार्थ दादा, जय दादा यांच्याशी संपर्क आहे. त्यांना मी मध्यंतरी भेटलो आहे. नक्कीच मला पक्ष भविष्यात जबाबदारी देईल ही अपेक्षा मला आहे. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. पावसाळी अधिवेशनाचा एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी अमोल मिटकरी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार. आहात कुठे तुम्ही? म्हणजे जेव्हापासून आमदारकी म्हणजे तुमचं रिटायर्ड म्हणजे आमदारकी संपली आहे त्यानंतर तुम्ही दिसत नाही आहात पहिल्यासारखं. सोशल मीडियावरती तुमचा ॲक्टिव्हनेस पण दिसत नाही आहे. नेमके जे प्रश्न उचलायचं तेही तुम्ही लावून धरणार आहात की म्हणजे तुम्ही नेमकं काय झालं? मी आहे तिथेच आहे. मी कुठं गेलो नाही, मी कुठं जात नाही, कुठं जाणार नाही. शेती मातीची कामं सुरू आहेत सध्या. मी शेतकरी आहे. शेतकऱ्याचे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडतोय ना. आता युरियाचा शॉर्टेज होता, आज नसरापूर हत्याकांड प्रकरणाचा निकाल आहे. आपण मानवी समूह म्हणून किंवा आपण संविधानिक पद्धतीवर जरी आज अधिकारात नसलो तरी आपण एक संविधानाचे पुरस्कर्ते किंवा संविधान मांडणारी लोक असल्यामुळे आपण जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहेच. त्यामुळे पदं येत असतात, जात असतात. फक्त असं आहे की तुम्हाला अधिवेशनात मी दुसऱ्या आठवड्यात दिसलो, तेही पत्रकारांना भेटावं, अधिवेशनाचं कामकाज बघावं. कारण करंट मुद्दा म्हणजे काल TETचं पेपर फुटी झाली, महाराष्ट्रात मिशन ऑपरेशन टायगर सुरू आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हटलं जरा पत्रकारांना जरी भेटावं म्हणून मी आज आलेलो आहे आणि आज जरा बघतो. त्याच्यामुळे आहे तिथेच आहे, मी काय कुठं गेलो नाही. प्रत्येक प्रश्नाकडे येणार आहे. सर्वप्रथम TETच्या पेपराकडे येईल. TETचा पेपर भिवंडीत फुटला ठाणे जिल्ह्यामध्ये असं समजतंय. आणि म्हणजे कसं पाहता, नीटचा पेपर फुटतो, TETचा पेपर फुटतो, काय म्हणजे जिथं आमदार फुटतो, खासदार फुटतो, ढग फुटतो, तिथं पेपर फुटला तर काही वेगळं वाटण्याची काय आवश्यकता आहे? माझं म्हणणं आहे, नीट पेपर फुटल्यानंतर जर एखादी अशी शिक्षा त्याला सुनावल्या गेली असती तर परत धाडस झालं नसतं. मृत्यूदंडाची शिक्षा कारण त्याला याच्याकरता व्हायला पाहिजे मृत्यूदंड. कारण नीटचे पेपर फुटीमुळे 3-4 डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयुष्य संपवलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि तुमचं रॅकेट म्हणजे 2-4 कोटी रुपये करता तुम्ही साले लोकांचा जीव घेणार. कालही TETचा पेपर फुटला, अनेक शिक्षकांचं भवितव्य धोक्यात आलं. त्यामुळे ही लोक मृत्यूदंडाच्या शिक्षेपेक्षा कमी आरोपी नाही आहेत. पण यांना जर ती शिक्षा झाली असती तर कदाचित ही पेपर फुटी झाली नसती. आणि पेपर फुटी हा आता एक महाराष्ट्राचा छंद झाला आहे. काय होतं की शिक्षण मंत्र्यांनी SIT स्थापन केली. पुढं काय होतं, अनेक प्रकरणं अशी आहेत की जिथे SITच मॅनेज होते. मी एका धान्य खरेदी घोटाळ्यावर SIT लावली होती. काय झालं तर पुढे SIT हा शब्द ऐकायला, बोलायला, TVवर दाखवायला ठीक आहे, SITची स्थापना. पण पुढं काय होतं ते तपास अधिकारीच मॅनेज झालेले असतात बऱ्यापैकी. म्हणजे आणखी सोपं सांगतो, पूर्वी प्रत्येक हॉटेलमध्ये भेसळ होती की नाही? गुटखा तुमच्या एअर इंडियाच्या बाजूला विकला जात होता का नाही? मागच्या अधिवेशनामध्ये मी होतो. आता कशाला, मागचं अधिवेशन म्हणजे आता बजेटच्या अधिवेशनाला मी होतो. त्यावेळेस खुलेआम गुटखा सिगरेट असायची इथं विक्रीला एअर इंडियाच्या बाजूला खाऊ गल्लीमध्ये. आज नाही आहे, कारण आज तिथे तुकाराम मुंडेसारखा अधिकारी आला आहे. म्हणजे तुकाराम मुंडेंना ही सिस्टीम बदलायची आहे. पण आता परत त्यांच्याकरता 200-250 कोटी रुपये जमा करून त्यांना तिथून हलवण्याचे प्रयत्न पण सुरू झालेत. म्हणजे सिस्टीममध्ये जर एखादा विद्रोह करत असेल तर त्याला मग त्रास दिला जातो आणि मग लोकांना अपेक्षा असते की सिस्टीम बदलली पाहिजे. मग तुकाराम मुंडेंच्या मागं महाराष्ट्र उभा राहिला पाहिजे जर ते काही सुधारणा. आज कसे धाबेदार आणले, याच्यापूर्वी भेसळ होती की नाही? दुधात भेसळ होती, खव्यात भेसळ होती, पनीरमध्ये भेसळ होती, पण भेसळ होती. गुळात कशात? गुळात भेसळ होती. सगळ्यात भेसळ. पण ती आता तुकाराम मुंडेंनी ते सूत्र हाती घेतली, वचक ठेवला अधिकाऱ्यांवर. आज त्यांचे धाबेदार आणले. तसं नीट पेपर फुटी प्रकरणात जर शिक्षण मंत्र्यांनी कडक ॲक्शन घेतली असती, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी, तर महाराष्ट्रात TETचे पेपर फुटले नसते. याचा अर्थ काय? 1.5-2 कोटी रुपये करता आरोपी मोकाट सोडता, SIT स्थापन होते. पुढं काय होतं त्याचं? त्यामुळे हे चांगलं नाही आहे जे होते ते. हे वेदनादायी आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे वेदनादायी चित्र आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही परत प्रश्न काढाल की तुम्ही सरकारमध्ये आहात. सरकारमध्ये असताना सरकारच्या काही चुका निदर्शनास आणून दिल्या पाहिजे. आज अल निनोचं संकट आहे ना. आता हे पाऊस दिसतोय तुम्हाला, मोठ्या प्रमाणात पाऊस येतोय. पण यांना दडी मारली तर 1 महिना पाऊस येणार नाही असं अल निनोचं संकट सांगतंय. मग काय शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीचं संकट आलं, विम्याचं संकट आलं,
इथं तर शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या लोकांना उपोषण सोडायला जायला सरकारकडे वेळ नाही. रविकांत तुपकरांचं उपोषण झालं, अन्नत्याग आंदोलन, चौथ्या दिवशी गिरीश महाजन तिथे आले. म्हणजे काही ठेवायचंच नाही आहे का महाराष्ट्रात जिवंत. त्याच्यामुळे जरा मन विचलित होतं आणि मग असं वाटतं की काय केलं पाहिजे, आपण काय करू शकतो. आपण काहीच करू शकत नाही. आपण फक्त ऊर बडवू शकतो, आपण फक्त आकांड तांडव करू शकतो, आपण फक्त मीडिया कंटेंट लिहू शकतो. प्रॅक्टिकल काय करू शकतो आपण काय करू शकत नाही. आत्ता काय म्हणजे नेमकं भूमिका काय तुमची, ठरवलं आहे काय तुम्ही? कारण की परिषदेची म्हणजे आता तर तुमची टर्म संपली, पुन्हा काही प्रयत्न केले जात आहेत तुमच्या माध्यमातून राजकारणामध्ये आणि सगळे राजकारणात येण्यासाठी, का नेमकं काय विचार काय सुरू आहे पक्षांतर्गत नेमकं काय सुरू आहे? कारण की पक्षामध्ये देखील म्हणजे तुम्हाला कुठे डावललं जात आहे असं कुठे होतं आहे का? नाही, असं आहे की मी सामाजिक जीवनातून राजकीय जीवनामध्ये आलो, परत राजकीय जीवनातून इथून पुढंच मला जायचं आहे. म्हणजे राजकीय जीवनातच मला राहायचं आहे. कारण राजकीय जीवनात असल्याशिवाय आपण आपल्या लोकाला न्याय देऊ शकत नाही, आपण निराश होऊ शकत नाही. त्याचं कारण आपण शिवशाहू फुले आंबेडकर सांगणारे महाराष्ट्राला लोकांमधले एक आहोत. आमच्या पक्षात सातत्यानं माझा संपर्क असतो. कधी कधी मिटिंगला जातो, कधी कधी मिटिंगला जाणं होत नाही. माझं सुनेत्रा वहिनी, पार्थदादा, जयदादा यांच्याशीच संपर्क आहे. त्यांना मी मध्यंतरी भेटलो आहे. नक्कीच मला पक्ष भविष्यात जबाबदारी देईल ही अपेक्षा मला आहे. आणि जबाबदाऱ्या तुम्ही आमदार असतानाच तुम्ही स्वीकारल्या पाहिजे, नसताना तुम्ही काहीच नको केलं पाहिजे असंही बरोबर नाही आहे. याच्यापूर्वी काही मला कोणी नव्हतं, अजितदादांसारखा नेता मला भेटला आणि मी ते स्वप्न पाहिलं होतं की महाराष्ट्रात 20 वर्ष आपण काम करू शकतो. म्हणजे आमदार पदावर नसलो तरी दादा नावाचा बाप माणूस पाठीशी होता. पण दादांचं अचानक जाणं हे मला असं वाटतं सर्वात जास्त नुकसानाचं माझ्यासाठीच ठरलं. आता महाराष्ट्रात तसा कोणी नेता उरला नाही. दादा असते तर तुम्ही आजही सभागृहात असता असं वाटतंय? असतो, कदाचित असतो, कदाचित नसतो. आणि समजा कदाचित नसतो, पण तरी मला माहीत असतं की माझा कागद खाली येणार नाही, माझ्या जिल्ह्याच्या शेतकऱ्याचे प्रश्न खाली येणार नाही. तुमच्या हातात ती पॉवर दिलीच असते म्हणजे 100%. आता आज पॉवर नाही ना, काय आज प्रवक्ता म्हणून पण पॉवर होती, ती पण नाही आहे. त्याच्यामुळं म्हणजे दादांचा तुम्ही विषय काढला त्यामुळे मला हा पुन्हा विचार असं वाटतो. रोहित पवार ज्या आग्रहतेने बोलायचे, माझे काका होते, माझे दादा, महाराष्ट्राचे दादा, तुम्ही ज्या आकांतेने प्रयत्न करत होतात की न्याय मिळावा, कुठे न्यायाच्या प्रतीक्षेतच संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलं आहे अजूनही. काल दादांच्या विमान अपघाताला 5 महिने पूर्ण होऊन गेले. माझे 5च प्रश्न आहेत. CCTV फुटेज देवगिरीचा प्रश्न क्रमांक 1 तो कुठे आहे? साहिल मदन, यश हे 2 कुठे आहेत? सुमित कपूर जिवंत आहे की मेलेला आहे? DGCAचा अहवाल अद्याप का आलेला नाही? आणि ब्लॅक बॉक्स कुठे आहे? 5 महिन्याच्या 5 प्रश्नाचं एकही याचं उत्तर सरकारकडे नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना विनंती आहे, कारण मी सभागृहात भाषण ऐकलं देवेंद्रजींचं की आसमानात असला त्याला शोधून काढू. अगदी बोलले होते मुख्यमंत्री स्वतः. मग कुठे गेला तो? तुम्ही म्हणता विमान अपघात नाही आहे, आम्ही म्हणतो घातपात आहे. पण एकदा आम्ही जिवंत आहे तोपर्यंत, महाराष्ट्रातला दादांना चाहणारा माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला माहीत होऊ द्या की दादाचं खरंच विमान अपघात झाला किंवा दादाचं काय झालं. म्हणजे 6 महिन्यात 5 महिन्यातसुद्धा इतक्या मोठ्या लोकनेत्याचं एक स्मारक तुम्ही बनवू शकले नाही या विधानभवन परिसरामध्ये. मिलिंद राहुल नार्वेकर साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की जागा आम्ही अधिग्रहित करतोय आणि हे महापुरुषांची जी स्मारक आहेत तिथे कुठं झालं. हे वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राची. त्यामुळं अजितदादांचं जाणं हे आता मला असं वाटते इतिहासात जमा झालं आहे. ते रहस्य परत काही पटलावर सरकारला येऊ द्यायचं नाही. आता पक्षामध्ये ज्या अंतर्गत गोष्टी सुरू आहेत मी त्यावरती येणार आहे. तुम्हाला नेमकं काही जबाबदारी दिली जाणार आहे? कारण की तुम्ही जशी आमदारकी सोडली की त्यानंतर तुम्ही कुठे पक्षांतर्गत बैठकीमध्ये किंवा इतर कुठल्या ठिकाणी तुम्ही थेट दिसून नाही आलेलात. नेमकं काय पक्षाच्या अंतर्गत विषयामध्ये तुम्हाला कुठेतरी डावललं जात आहे का, हाच प्रश्न उपस्थित होतो. कारण की ज्या पद्धतीने अमोल मिटकरी ॲग्रेसिव्हली पुढे यायचे, ज्या पद्धतीने अमोल मिटकरी हे एक चेहरा म्हणून म्हणजे सत्तेतला असला तरी हा विरोधकांसाठी लढणारा चेहरा वाटायचा, जनतेसाठी लढणारा चेहरा वाटायचा, ते कुठे गेलेत अमोल मिटकरी? तेच दिसून नाही राहिलेले. त्यामुळे खरं तर अजितदादांच्या विमान अपघातानंतर माझं म्हणजे आता मनच राहिलं नाही काय करायचं. काय होतं, दादाला हे वाटत होतं की कमीत कमी कुठं अत्याचार होत असेल किंवा मी सांगतो दादा सोडून इतर कोण्याही नेत्याच्या विमानाचा अपघात झाला असता तर दादानी त्याला आतापर्यंत न्याय दिला असता, त्याच्या कुटुंबाला भेटले असते. पण दुर्दैवानं तसं होत नाही. मग काम करण्याची मजाच राहिली नाही. ना राजकारणात मजा आली, ना पक्षात कुठं काम करण्याची मजा आली. कारण आज सुनेत्रा वहिनी आपलं ऐकतात.
पण मग दादा असताना जो एक सगळ्यांना एक आधार होता तसा आधार असला पाहिजे असं मला वाटतं. आणि तसंही विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये दादा नावाचा रुबाब नाही आहे. तर अधिवेशन पण बघा तर कसं दिसतं. धाक राहिलाय दादांचा जसा दरारा होता, दादा आले की गुपचुडूप, मग किती कोणाच्या वाद असो, कोणाची भांडणं असो, कोणीच तिकडे काही काढायचं नाही. दादांसारखा धाक राहिलाय का पक्षात? ते एक गोष्ट खरी आहे की आता सुनेत्रा वहिनी आणि पारदादा यांच्या हाती पक्षाची धुरा आहे. नक्कीच त्याचा आदर सन्मान सगळे करतात. पण दादाचं असणं आणि दादा नसणं या दोन गोष्टीत खूप फरक आहे. अजून तो दरारा तयार व्हायला अजून थोडा काळ लागेल. पण मला विश्वास आहे की तो गॅप भरून काढण्याची क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये आहे. राजकीय असतील, त्याचबरोबर येणाऱ्या संपूर्ण राज्यामध्ये ज्या काही घटना होत आहेत त्याविषयी त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आपल्याला पाहायला मिळाला. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.